सुख वाटे एची ठाई, सुख वाटे एची ठाई, बहु पायी संतांचे म्हणून केलावा नाही नास एठाई. न करवे हला चाली, निवारली चिंताये, म्हणून केला वास नाही नास ते ठाई. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, रजक्कनु लागता, म्हणून केला वास नाही नास ते ठाई. संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. सुख वाटे एची ठाई, सुख वाटे एची ठाई, बहु पायी संतांचे म्हणून केला वास नाही नास दे ठाई. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून संतांच्या संगतीचा अनुभव या अभंगातून महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री संत जळोजी आणि मळोजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त अधिक सुतार समाज सरवडे या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील अची सेवा आपल्या वाट्याला आलेले यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संतांच्या संबंधी हा उत्सव आहे, किंबहुना आपलं सर्वांचं सौभाग्य आहे. आपण संतांच्या नंतर जन्माला आलो. बरं का? संतांच्या नंतर जन्माला आलो या शब्दाचा अर्थ सर्व व्यवस्था संतांनी आमची तुमची करून ठेवलेली आहे. आम्हा तुम्हाला काय करायची गरज नाही. जे जीवन जगण्याकरता ज्या पद्धतीनं जीवन जगायला पाहिजे त्याचं व्यवस्थापन संत महात्म्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलेलं आहे. बरं फक्त आपण काय करायचं, त्याचा जीवनामध्ये स्वीकार करायचा आहे, स्वीकार करायचा आहे. म्हणून असे आपल्या या संप्रदायामध्ये म्हणा, या भारतभूमीमध्ये म्हणा, संत होऊन गेले. त्याच्यामध्ये अधिक महत्त्व जे संतांना दिलं ते आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. जगाचा विचार केला तर संत पुष्कळ जगामध्ये झाले, पण आपल्या संप्रदायामध्ये जे संतांच्या कार्याच्या संबंधाने केलेलं वर्णन आहे ते मात्र थोडं विशेष रूपाने आहे. बरं कारण सकल संतांनी आपल्या जीवनामध्ये स्वधर्मनिष्ठ राहून परमार्थाची साधना केली आणि स्वधर्मनिष्ठ राहून परमार्थाची साधना करून आमच्या तुमच्या उद्धाराची व्यवस्था केली. बरं फक्त आपण त्या संतांच्या विचाराची कास धरून जीवनाची वाटचाल आपण जीवनामध्ये केली पाहिजे. मानवी जीवन आहे आणि मानवी जीवनाला सफलता प्राप्त होण्याकरता संत जीवनाचा सहवास झाला पाहिजे. ज्या अर्थी तुकोबाराय या अभंगातून आपला संत संगतीचा वास प्रगट करतात. वाटे शब्द आहे बरं का, म्हणजे स्वतःचा स्वानुभव महाराज प्रकट करतायत. बरं का ज्या अर्थी तुकोबाराय ज्या संतांचं वर्णन करतात त्या संतांच्या संबंधाने त्या संतांचा सहवास त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लाभलेला आहे. ज्या अर्थी तुकोबारांच्या जीवनामध्ये संतांचा सहवास लाभलेला आहे त्या अर्थी आमच्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा संत सहवासाची गरज आहे. थोडंसं कठीण आहे का? संत भेटणं आणि संत कळणं या दोन गोष्टी फार कठीण आहेत. बरं आज भूतलावरती संत आहेत, संत होऊन गेले, संत आहेत आणि संत होतील. बरं फक्त अडचण एवढीच आहे, आम्हा तुम्हाला त्यांना ओळखण्याची योग्यता नाही आहे. बाह्य रंगावरून संत लक्षण ही सदासजी कळू शकत नाहीत, कळू शकत नाहीत. तुकोबाराय म्हणले शब्द ज्ञानी पुरुषाला कळाले नाही तिथं संसारिकाला कशी कळतील हो. शाब्दिकाचे काम नाही ते. कारण बहिरंगावरून संत ओळखणे इतकं सोपं नाही आहे. कमीत कमी त्या संतांचं लक्षण करण्याकरता जवळपास आपण कुठंतरी गेलं पाहिजे. संतत्व आपल्या जीवनामध्ये यावं लागेल तेव्हा संतत्व कळेल. बरं कठीण आहे, पण आज संत जीवनाची, संत सहवासाची जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. कळो अगर न कळो, माना अगर न माना. बरं गरज आहे. तुकोबारांनी वर्णन केले, तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संकष्टने, भले संत संकष्टने.
तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. महाराज म्हणतात जगावं तर संतांच्या संगतीमध्ये जगावं. जगलं तर काय होईल? भले संत संगष्टने, भलं होईल, कल्याण होईल, चांगलं होईल. म्हणून संतांचा सहवास आज घडला पाहिजे. जरी घडणं कठीण असलं तरी त्याच्याकरता प्रयत्न आपण जीवनामध्ये केला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. व्यवहारामध्ये जसा आपण काही गोष्टी मिळवण्याकरता प्रयत्न करतो तसा संतांचा सहवास मिळवण्याकरता माणसाने जीवनामध्ये प्रयत्नवादी पाहिजे. तर हे पुढचं जीवन घडेल. तेव्हा तुकोबारांची एक इच्छा आहे की आपल्याला संतांचा सहवास घडला तसा अखिल जीवाना सुद्धा संतांचा सहवास घडावा. बरं, आणि तो घडावा या संबंधातून तुकोबाराय त्या संत सहवासाचा, संत संगतीचा अनुभव महाराज या अभंगातून प्रगट करतायत. प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक बाबतीत संतांनी आपला अनुभव व्यक्त केलेला आहे, पण संत संगतीचाही त्यांनी अनुभव समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. बरं, आणि असे संत या भूतलावरती आज आहेत. फक्त आपल्या जीवनामध्ये त्यांची भेट होते, भेट झाली असेल, कळाली नाहीत. बरं, का कळाले नाही? आपल्याला ती दृष्टी नाही आहे. आपल्याला दृष्टी नाही आहे. ज्यांचा उत्सव करतो संत जवळजी मळोजी महाराजांचा कालावधी किती आहे? फार नाही, अलीकडचा 150 वर्षाचा आहे. होऊन गेले 1.5 वर्ष. ज्ञानोबाऱ्यांचा फार दूर आहे हो, 700-750 वर्षांचा कालावधी आहे. नाथ महाराजांचा 750 वर्षाचा कालावधी आहे. तुकोबाऱ्यांचा 450 वर्षाचा कालावधी आहे. पण अलीकडे बरेच संत होऊन गेले, त्यांचा काल काय फार दूरचा नाही, अलीकडचाच आहे. पण कळाले का? आता पण त्यांचा उत्सव करतोय, त्यांचं गुणगान करतोय. म्हणजे त्या काळात सुद्धा काही लोकांना कळाला, काही लोकांना कळाला नाही. तसे आजही संत समाजामध्ये आहेत. मग कुणी म्हणेल सहवास झाला असेल, सहवास झाला असेल, पण कळाल्यानंतर सहवास व्हावा का कळण्याच्या आधी व सहवास व्हावा? कळण्याच्या आधी ते कळावेत. बरं का, सहवास होऊन का उपयोग नाही आहे. म्हणून आज संतांचं जीवन या भूतलावरती आहे, त्यांचा संबंध जीवनामध्ये आला पाहिजे. का आला पाहिजे? तर महाराज म्हणतात आज संत जीवनाचा विचार केला तर संत जीवन असं आहे की त्यांच्या जीवनाचं निरीक्षण केलं तर महाराज म्हणतात एका अवस्थेमध्ये संत राहतात. बरं का, एका अवस्थेमध्ये, किंबहुना व्यवस्थेच्या वाचून अवस्थेमध्ये राहतात. व्यवस्थेच्या वाचून अवस्थेमध्ये राहतात. लक्षात ठेवा, जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये सुद्धा संत आपल्या अवस्थेतच राहतात. तुकोबारांनी स्वानुभव सांगितला. प्रारब्धेची भरे पोट, तुका करी ना बोभाट, तुका करी ना बोभाट. तुका करीना बोभाट. महाराज म्हणतात अशी परिस्थिती आहे खायची, एवढी प्रतिकूलता आहे, पण महाराज म्हणतात आम्ही त्याचा कधी बोभाटा केला नाही. आमचा आधी बोभाटा असतोय, आधी बोभाटा असतोय. कारण कीर्तन जर ठेवायचं असेल,
सप्ताह जर करायचा असेल तर आधी बोबाटा जेवायची व्यवस्था लोकांची झाली पाहिजे. हाच पहिल्यांदा आपला बोबाटा असतो, लक्षात ठेवा. याच्यामध्येच आपला बराच काळ जातोय. काही लोकांना विचारलं का हो तुम्ही कीर्तनचे महाराज? आम्ही त्या स्वयंपाकाकडेच होतो. आयुष्यभरी स्वयंपाकातच आणि सप्ताहामध्ये स्वयंपाकातच. का? लोकांचा बोबाटा होऊ नये म्हणून राहावं लागतं. संतांनी आपल्या जीवनामध्ये कधी त्याचा विचार केला नाही. सांगण्याचा भाव लक्षात ठेवा. जी मंडळी अवस्थेमध्ये राहतात ते कधी व्यवस्थेचा विचार करीत नाहीत. मग त्यांच्या अवस्थेचा जर विचार केला तर संत कोणत्या अवस्थेमध्ये राहतात, काय अवस्था आहे त्यांची? महाराज म्हणतात संत हे नेहमी आपल्या महिमेमध्ये राहतात बरं का. आपल्या महिमेमध्ये म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये. मग ती स्वरूप स्थिती कशी आहे? केवळ सुखाची अवस्था आहे. केवळ सुखाची अवस्था आहे बरं का. आणि त्या केवळ सुखाच्या अवस्थेमध्येही मंडळी राहतात. तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. एकांत म्हणजे निर्जल अवस्थेमध्ये नव्हे. जिथं जन नाहीत त्याला आम्ही एकांत म्हणतोय. जनामध्ये राहूनच एकांताची अवस्था आहे. जनामध्ये राहूनच एकांताची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये राहून ते ब्रह्मानंदामध्ये आपल्या महिमेमध्ये आहेत. आणि अशा संतांचा जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात आपल्याला सहवास घडला बरं का. अशा संतांचा जे नेहमी आपल्या महिमेमध्ये आपल्या अवस्थेमध्ये राहतात. आणि ती जर अवस्था कोणती असेल तर सुखाची अवस्था आहे. आणि त्या सुखाच्या अवस्थेमध्ये जे संत महात्मे राहतात त्या अवस्थेमध्ये आपल्याला संतांचा संग घडला, सहवास घडला बरं का. त्या अवस्थेमध्ये संतांचा सहवास आमच्या जीवनामध्ये घडला. आणि सहवास घडल्यानंतर त्या सहवासातून महाराज म्हणतात आम्हाला अनुभव आला. काय अनुभव आला? सुख वाटेची ठाई, सुख वाटेची ठाई, वहू पायी संतांचे, वहू पायी संतांचे,
सुख वाटे येची ठाई बहु पाये संतांचे. संतांचे पायी सुख वाटे आणि ते सुख म्हणजे बहु अपार, त्याचं मोजमाप करता येत नाही असं सुख त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला ते प्राप्त झालं. वाटे या शब्दाचा अर्थ आहे आम्हाला त्याचा अनुभव आला. मला असं वाटतं या अर्थाने वाटे शब्द नाही बरं का. तुम्ही असं केलं तर बरं होईल असं मला वाटतं असा या अर्थाने हा शब्द नाही घ्यायचा बरं. कारण महाराजांनी वर्णन केले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, म्हणजे संगत केल्यानंतर वाटे का ऐकून वाटे, संगतीमध्ये आहे ते भोगलेलं आहे. मग संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, बहु आहे, अपार आहे, ते आम्ही अनुभव घेतलेला आहे. शंका आहे आणि शंका निर्माण होणं संभवनीय आहे बरं. कारण संतांच्या सहवासामध्ये सुख वाटे या अर्थी आपल्याजवळ सुख नाही का आहे ना. कारण ज्ञानोबांनी वर्णन केले सुख कोणाजवळ नाही, सर्वांच्या जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, परिभ्रांताशी कामो विषयावरी. मग सुख आपल्याजवळ आहे आणि महाराज म्हणतात सुख वाटे. दुसरी बाजू अशी आहे स्वरूप दृष्टीने विचार केला तर जो सुखाचा अनुभव येतो तो कधी येतो, कमीत कमी त्या अधिकारावरती तर आपण गेलं पाहिजे. अधिकारावरती गेल्याशिवाय सुखाचा अनुभव येत नाही बरं. म्हणून आज इथं तुकोबारायजी वर्णन करतात संतांच्या सहवासामध्ये मला सुख प्राप्त झालं. हे स्वरूप दृष्टीनं तुकोबाराय बोलतात का भक्तीच्या दृष्टीनं बोलतात याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागेल. कारण एकाएकी संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर स्वरूपाच्या दृष्टीने जो सुखाचा विचार केला तो एकाएकी सर्वांना येणं शक्य नाही आहे. मग संतांनी जो सुखाचा विचार मांडला तो समाजासमोर संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर जे सुख प्राप्त होतं ते कोणतं सुख, भक्ती सुख घ्यावं लागेल बरं. कारण संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये हेच कार्य केलेलं आहे. काय कार्य केलेलं आहे, हेच कार्य केलेलं आहे बरं का. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म,
वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया भाव, कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण. संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये याची वृद्धी केलेली आहे. कशाची वृद्धी केलेली आहे? सुखाची वृद्धी केली, त्यातल्या त्यात भक्ती सुखाची वृद्धी अधिक केली बरं का. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. कारण संतांच्या जीवनामध्ये जे संगतीमध्ये जे सुख भोगायला मिळतं त्या सुखाचं वर्णन करताना असं वर्णन केले, संत जे राहतात ते जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखामध्ये राहतात. संत जे राहतात ना, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखामध्ये राहतात. आणि ते सुख जाणाऱ्याला त्यांच्या सहवासामध्ये भोगायला मिळतं. कारण महाराजांनी वर्णन केले, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ त्या. हा, जीवनमुक्तीचं सुख दुर्लभ आहे बरं, दुर्लभ आहे. आणि ते जीवनमुक्तीचं सुख भोगणारी या भूतलावरती संत आहेत. हा, त्या जीवनमुक्तीच्या सुखामध्ये महाराज ही मंडळी सतत राहतात बरं का. हा, धन्य जगे तोचे एक हरिरंगी नाचे, धन्य जगे तोचे एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगे तोचे एक हरिरंगी नाचे, धन्य जगे तोचे एक हरिरंगी नाचे. कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे. त्याला नाचण्याकरता लोक लागत नाहीत, बघायला कोणी लागत नाही बरं का. जिथं असेल एकांत, त्या जिथं असेल तिथं तो नाचतो बरं का. का ते विलक्षण सुख आहे. तो अभंग पूर्ण पहा, आपल्या लक्षात येईल. प्रमाण पुष्कळ त्याच्या करता येत. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐशे करी. हे बोलणं कधीच आहे, हे आधीचं नाही नंतरचं बोलणं आहे बरं का, आधीचं नव्हे. हां, अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर जीवनमुक्तीचं सुख भोगण्याकरता नको. आम्हाला त्याचा अनुभव नसतानाच आम्ही म्हणतोय नको. काय लोक म्हणतात आम्हाला ब्रह्मज्ञानाची गरज नाही, तुला द्यालंय कोणी? ते का रस्त्यावर पडले? कोणालाही द्यावं.
अरे नको कोणी म्हणावं, कधी नको म्हणावं, त्याचा विचार आहे. पण ही मंडळी जी सुखामध्ये राहत होती, ज्यांनी जे सुख भोगलं ते जीवनमुक्तीचं सुख भोगलं. म्हणजे ज्ञानानंतर जे भक्तीचं सुख भोगलं जातं त्याला जीवनमुक्तीचं सुख म्हणतात बरं का. आणि अशा सुखामध्येही राहणारी मंडळी, अशा सुखाचा अनुभव ज्यांनी घेऊन ते सुख त्यांनी जगाला वाटलं. शिवितो हारस वाटी तो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. म्हणजे जीवनमुक्तीच्या सुखामध्ये मंडळी राहणारी, आणि ते जीवनमुक्तीचं सुख नाम भक्तीचं सुख आपल्याला त्यांच्या सहवासामध्ये आज भोगायला मिळतंय बरं का, भोगायला मिळतंय. जे स्वरूपाचं सुख आहे तो भोगण्याचा संबंधच येत नाही, लक्षात ठेवा. भोगण्याचा संबंधच नाही, तिथं त्रिपुटीच नाही आहे, तिथं त्रिपुटी नाही आहे. ज्या अर्थी तुकोबराय शब्द वापरतात, वाटे, मी पुन्हा पुन्हा या शब्दाचा विचार करतोय बरं का, कीर्तनात नव्हे. वाटे शब्द तुकोबाराने कसा काय वापरला की त्या संतांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटे. जे सुख वाटे म्हणजे ते सामान्य सुख नाही आहे, आणि असं ते भक्तीचं सुख त्यांच्या सहवासामध्ये भोगायला मिळतं. म्हणून मी आरंभाला थोडंसं बोलून गेलो. किती लोकांना कळालं मला माहिती नाही आहे. आपण संतांच्या नंतर जन्माला आलो, एका परीनं भाग्य आहे, एका परीनं भाग्य आहे. कारण आज आपण दरवर्षी पंढरीला उपास्य देवतेच्या दर्शनाला जातो. हे कोणामुळे जातो? मग संत कधी गेले? आधी गेले का नंतर गेले? अहो, अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, माझी मनेची आवडी पंढरपुरा. ज्ञानोबाराय जर त्या बोधामध्ये राहून जर तिथंच राहिले असते आणि जर पंढरपूरला जर गेले नसते तर आमच्या तुमच्या वाट्याला वारी आली नसते, वारच आलं असतं नुसतं. म्हणून मी जाणीवपूर्वक शब्द वापरा, संतांच्या नंतर आलो म्हणून आज आपण हे सुख भोगतोय भक्तीचं बरं का. हे भक्तीचं सुख भोगतंय, हे विलक्षण आहे बरं का. विलक्षण आहे म्हणून त्याला जीवन मुक्तीचं विलक्षण सुख म्हटलेलं आहे. आणि हे सुख महाराज म्हणतात त्या संतांच्या सहवासामध्ये आपल्याला प्राप्त होतं, ज्यावेळी सहवास घडेल त्यावेळेला बरं का. म्हणून सुख वाटे येचे ठाई बहु पायी संतांचे. महाराज म्हणतात ते सुख कसं आहे? बहु आहे. बहु आहे म्हणजे त्याचं मोजमाप करता येत नाही, अमाप आहे बरं का. म्हणजे त्या भक्तीचं जे सुख भोगलं जातं ते माप लावून भोगलं जात नाही. आपण जेवणाचा आनंद घेतो का नाही? जेवणाचा आनंद घेतो, पण माणसं मोजून खातात. तो म्हणतोय मी 2 वाट्या बासुंदी पिली बरं का. तो म्हणतो मी 3 वाट्या पिली. तो म्हणतो मी 4 वाट्या पिली. का तर त्याच्यात माप 4च आहे, कोणाचं 2च आहे, कोणाचं 3च आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जो आनंद भोगला जातो, जो सुख भोगलं जातं त्याला माप आहे, त्याला माप आहे. पण जीवन मुक्तीचं सुख जे संतांच्या सहवासामध्ये जे भोगायला मिळतं त्याला माप नाही बरं का, माप नाही आहे. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले, असवाईसा कोटे आठवती नाही, देहित विदेही भोगू दशा, देहित विदेही भोगू दशा.
विदेही भोगू दशा. भोगणारा देहावरती राहत नाही तर माप कसं सांगता येईल? देहीच विदेही भोगू दशा म्हणजे संतांनी जे सुख भोगलं ते जीवन मुक्तीचं सुख आहे आणि ते सुख भोगता येतं किंबहुना ते वाटता येतं. ते वाढता येतं पण स्वरूपाचं सुख वाढता येत नाही. वाढता येत नाही. हां, काही गोष्टी वाटता येतात, काही गोष्टी वाटता येत नाहीत. बरं, आपल्या जीवनातलं वर्णन केलंय. आपल्या जीवनातलं सुख वाटता येतं का आपल्या जीवनातलं दुःख वाटता येतं? सुख वाटता येतं, दुःख वाटता येत नाही. हां, दुःखाला भागीदार कोणी होत नाही. दुःखाला भागीदार कोणी होत नाही पण सुखाला होतात माणसं. बरं का, सुखाला होतात. वर्णन केले की नाही व्यवहारामध्ये. जर पुरुषाने जर पुण्य केलं तर अर्ध पुण्य कोणाला जातं? पत्नीला जातं. पण दुःख केलं तर ते एकट्यालाच भोगावं लागतं. पाप केलं तर एकट्यालाच भोगावं लागतं. अर्ध तिच्या नावाने ट्रान्सफर होत नाही. हां, बरं का. लोक म्हणतात आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. सहभागी आहोत असं म्हणतात. सुखाची वाटणी करता येते, दुःखाची वाटणी करता येत नाही. आणि ज्या सुखाची वाटणी करता येते ते सुख आहे भक्ती सुख. बरं का, हां, ते भक्ती सुख आहे. म्हणून तर संतांनी उदार अंतकरणाने जगाला सांगितलं, घ्या रे होऊ नका न भरी. हां, आणि असं भक्तीचं सुख आज आम्ही त्यांच्या जीवनामध्ये भोगलं. ते भोगलं तर महाराज म्हणतात हां संपत नाही. बरोबर का. हां, खादलेची खावे वाटे, खादलेचे खावे वाटे, भेटले भेटे आवडी, भेटले भेटे आवडी. भेटले भेटे भेटले भेटे आवडी. खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी. खाल्लेलंच खावं वाटतं आणि भेटलेल्यालाच भेटावं वाटतं. पंढरपूरला तुम्ही कितीही वेळा जावंच वाटतं. जावंच. हां, भजन किती वेळा करावंच वाटतं. गाता किती वेळा वाचावीच वाटते. पण विचारसागर एकदा वाटला की माणसं म्हणतं वाचलाय आता नको. बरोबर आहे ना. हा, एकदा माणसं ते ऐकलं की पुन्हा ऐकायची इच्छा करत नाही. ज्ञानेश्वरी सांगा म्हणतात. किती वेळा सांगितली ज्ञानेश्वरी? हा, मोजता येत नाही ना. ते तर चालला विषय ना. हा, ते सुख सांगायचं आहे. हा, जे सुख आहे, जे वाटता येतं, त्याचा उपभोग घेता येतो, तो संतांच्या सहवासामध्ये घेता येतो. आणि महाराज म्हणतात तो आम्ही घेतला. आम्ही तो घेतला बरं का. सुख वाटे येचे ठाई, बहु पायी संतांचे. हां, पायी नाम त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी. हां, पाय शब्द हा मर्यादित नाही बरं का. हां, स्वरूप वाचक आहे. हां, बऱ्याच ठिकाणी महाराजांनी शब्द वापरला. संतांची पायी हा माझा विश्वास,
सर्व भावे दास झालो त्यांचा. पाय शब्द स्वरूपवाचक आहे की त्यांच्या जवळ हे सुख भोगायला मिळतं. आणि असं सुख महाराज म्हणतात आम्ही त्यांच्या सहवासामध्ये ते आज भोगलेलं आहे. आम्ही ते भोगलेलं आहे. परिणाम महाराज म्हणतात असं सुख त्या संतांच्या सहवासामध्ये भोगल्यामुळं आपल्याला ते भोगता येतं. आपणही त्याच्याकरता प्रयत्न करा. पण महाराज म्हणतात आम्ही आता जीवनामध्ये निश्चय केला असं सुख ज्यांच्या सहवासामध्ये आम्ही भोगलं, आता त्यांची संगत सोडायची नाही. मनवोने केला वास, मनवोने केला वास, मनवोने केला वास, मनवोने केला वास, नाये नाश ते ठाई, नाये नाश ते ठाई, मनवोने केला वास, मनवोने केला वास. मनवोनी केला वास, नाही नासये ठाई. महाराज म्हणतात असं सुख ज्यांच्या सहवासामध्ये आम्हाला आज ते अनुभवाला आलं तेव्हा आम्ही निश्चय केला, म्हणून मनवोनी केला वास. म्हणून तर आम्ही त्यांच्या सहवासामध्ये राहतो. याचा अर्थ महाराजांना ज्या अर्थी म्हणून तुकोबराय शब्द वापरतात त्या अर्थी आपल्याला ते संबोधित करतात बरं का. मनवोनी केला वास, आपणही त्याच्यामध्ये तो आनंद ते सुख कसं जीवनामध्ये भोगता येईल याच्याकरता आपणही तो जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे बरं का. अशा पुरुषाच्या सहवासामध्ये आपला काळ आपण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे बरं का. आज माणसाच्या जीवनामध्ये वेळ नाही असं नाही आहे, वेळ आहे पण माणसं नको तिथं घालवतात बरं का. नको तिथं घालवतात. अलीकडं काय सांगायची गरज नाही आहे. आज तरी एक ते मोबाईल नावाचं यंत्र आलेलं आहे. जग वेडं झालंय बरं का. आता माणसाला माणसं लागत नाही, माणसाला माणसं लागत नाहीत.
तेव्हा आपलं भाग्य आहे बरं का, आपल्याकडं नाही ते. संबंधच ठेवला नाही महाराजांनी, संबंध ठेवला नाही. कोणाला फोन करायचा असेल तर ते उष्णा घेऊन बोलतात बरं का. उष्णा त्यांनी संबंध ठेवलाच नाही. फार चांगला आहे. अहो त्याचं जर वेळ लागलं ना, माणसं त्याच्याशिवाय राहू शकत नाहीत, त्याच्याशिवाय राहू शकत नाहीत. भले भले राहू शकत नाही सांगणारे. मी कशा करता बोलतोय? सहवास घडला पाहिजे. कोणाचा सहवासामध्ये आयुष्याचा काल घालवावा? मनवनी केला वास. तुकोबाराय म्हणतात, अशा संतांच्या सहवासामध्ये आम्ही जाणीवपूर्वक वास केलेला आहे. त्यांचा आमच्या जीवनामध्ये संबंध आला, आम्ही स्वीकारलेला आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये असा संतांचा सहवास आपल्याला जीवनामध्ये स्वीकारता येतो, प्रयत्न करावा. म्हणून मी हो दृष्ट होय अगदी हो अगदी हां जाणीवपूर्वक मार्दन म्हणवणी. हां आम्हा तुम्हाला त्यात प्रवृत्त करण्याकरता, हे महाराजांना दिशा देण्याकरता हे सांगायचं, लक्षात ठेवा. ज्या अर्थी आम्ही त्यांच्या सहवासामध्ये राहतो, तर आम्ही तुम्ही कोणाच्या सहवासामध्ये राहावं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वेळ आहे, वेळ आहे, फक्त त्यांच्या सहवासामध्ये घालवायचा. म्हणजे काय करा, बसला वेळ आहे, मोबाईल घ्या, मग त्या मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी वाचा, त्या मोबाईलमध्ये गाथा वाचा. मोबाईलच ठेवा तुम्ही, राहू दे, गाथा घेऊन फिरू नका गावोगाव. हां पण त्याचा सहवास या रूपाने जीवनामध्ये करता येतो ना, या रूपाने जीवनामध्ये करता येतो. हा वाङ्मयाच्या रूपाने संतांचा सहवास जीवनामध्ये करता येतो बरं का. आमचे गुरुबंधू होते, ते ब्रह्मलीन झाले. बुलढाणा जिल्ह्यात ते ब्रह्मलीन प्रभाकर महाराज शिंगणे म्हणून होते. त्यांनी महाराजांच्या सहवासामध्ये आल्यानंतर तिने एक महाराजांना संकल्प केला. म्हणजे महाराज असा आहे, लोकांनी ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी दान देणार आहे, ज्ञानेश्वरी दान देणार आहे. हजारो ज्ञानेश्वरी त्यांनी वाटल्यावर का. त्यांना एक त्यांचे चुलते पुढारी आजही त्यांचे आहेत, ते त्यांच्या सहवासातून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचल्या. त्यांनी संकल्प केला, रोज 300 वव्या वाचायच्या. किती? 300 वव्या रोज जो वाचेल त्याला ज्ञानेश्वरी. रोज नित्यनेमाने 300 वव्या वाचायच्या बरं का. रोज 300 वव्या जर वाचल्या तर महिन्याला एक ज्ञानेश्वरीचं पारायण होत आहे. महिन्याला एक ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. किती वव्या आहेत? 9000. 10 दिवसाला 3000, 20 दिवसाला 6000 आणि 30 दिवसाला 30 महिन्याचाच महिना ना. असं त्यांनी संकल्प केला. ज्ञानेश्वऱ्या वाचल्या, वाटल्या. मला त्यातला एक भाव सांगायचा आहे. ज्यांनी हा संकल्प केला ते आमचे शिंगणे महाराज. ते ज्ञानेश्वरी बरोबर घेऊन फिरायचे, प्रवासात कार्यक्रमाला जायचे, शेतातला ती बरोबर ठेवायची. जिथं वेळ मिळतं ती ज्ञानेश्वरी वाचायचीच बरं का. जिथं वेळ मिळेल तिथं ती ज्ञानेश्वरी वाचायची. वाचून वाचून पानं फाटली. मी कशा करता सांगालोय? म्हणवनी केला वास ज्ञानेश्वरीचा. वास करता येतो. आणि त्यांनी प्रपंचामध्ये राहून 108 पारायण केली. अनेकाकडून त्यांनी करून घेतली, आणि करून घेतली. या पद्धतीने सहवास करता येतो बरं का. हां फार वेळ त्याच्याकरता द्यावा लागतो असं नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात, मनवनी केला वास. म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्या संतांचा सहवास घडला पाहिजे का. महाराज म्हणतात, त्यांच्या सहवासामध्ये जे मिळणारं सुख आहे ते कसं आहे? नाही नासये ठाई बरं का.
त्यांच्या संगतीमध्ये सहवासामध्ये मिळणारं जे सुख आहे ते नाश पावणार नाही. ज्यार्थी नाश पावणार नाही त्यार्थी नाश पावणारं सुख असलं पाहिजे. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कदा काळी नामाचा, अद्भुत हा रस कदा काळी नामाचा, आहे तया सुखा नाश, नाही नाशये ठाई. जे संतांच्या संगतीमध्ये जे जीवनमुक्तीचं सुख मिळणार आहे महाराज म्हणतात ते नाश पावणार नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलंही सुख भोगण्याचा प्रयत्न करा ते नाश पावणार आहे. तुम्ही विषय सुखाकडे जाऊच नका बरं का. तिथं याचा काही संबंध. आज जे भक्तीचं सुख आहे महाराज म्हणतात ते कसं आहे, ते कधीही नाश पावणार नाही. कधी त्या सुखाला नाश नाही, किंबहुना त्या सुखाला कधी वीट नाही आहे. वीट नाही, वीट नाही पांडुरंगी महाराजांनी वर्णन केले. नाही नाशये ठाई. म्हणजे जे त्यांच्या सहवासामध्ये भक्तीचं सुख जे भोगलं जातं महाराज म्हणतात ते नाश पावणार नाही. जसं जसं भोगावं तसं तसं त्याची वृद्धी होते. वृद्धी होते. वर्णन केले व्यवहारामध्ये प्राणायामाचं वर्णन केले. आपला प्राण जर आपण रोजच्या रोज नेमाने जर रोखला तर आयुष्याची वृद्धी होते. आयुष्याची वृद्धी होते. आणि अधिक जर आपला प्राणवायू जर चालला, श्वास जर चालला तर समजावं आयुष्य कमी होतंय. आयुष्य कमी होतंय. म्हणून मी परवा सांगितलं, एकाने त्याचं उदाहरण दिलंय. त्यांनी सश्याचं उदाहरण दिले. सश्याला आयुष्य किती असतंय मारणाऱ्याला माहिती. फार नसतं बरं का. 15 ते 20 वर्षाचं आयुष्य असतं सश्याला. आणि कासवाला आयुष्य 150 वर्षाचं आहे. किती? का? कासव 1 मिनिटाला 1 श्वास घेतोय. 1 मिनिटाला. आपण 1 मिनिटाला किती श्वास होते घरी जाऊन गणित करा. आपला श्वास जास्त जातोय. श्वास आपला जादा केला की समजावं आयुष्य कमी होतंय. मग श्वास आधी कशाने जातोय? पैशाच्या मागं लागल्यावर, लोभाच्या मागं लागल्यावर, मानाच्या मागं लागल्यावर, धनाच्या मागं लागल्यावर. का सोस करी शेवाया भज मना पंढरी राया. म्हणजे ह्या परमार्थ साधनाला सोडून बाकी ठिकाणी तुम्ही जर वेळ घालवला तर आयुष्य कमी होतं. श्वास जादा जातोय लक्षात ठेवा. आणि परमार्थ साधनेमध्ये जर काळ घातला तर श्वास कमी जातात, आयुष्य वाढतं. मुद्दा लक्षात ठेवा. नाही नासये ठाई. वृद्धी वाढतं सुख बरं का.
कमी होत नाही. आणि असं सुख त्यांच्या सहवासामध्ये जे भोगायला मिळतं, महाराज म्हणतात ते नाश न पावणारं सुख त्यांच्या संगती भोगायला मिळतं. म्हणून महाराज म्हणतात आम्ही जीवनामध्ये जाणीवपूर्वक त्यांचा स्वीकार केलेला आहे. मनवनी केला वास नाही नासे ठाई. आणि असा सहवास त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आम्हाला ते सुख भोगायला मिळालं. परिणाम महाराज म्हणतात न करवे हाला चाली निवारली चिंता हे. मनवनी केला वास नाही नासये ठाई. वाटेची ठाई बहु पायी संतांचे मनवनी केला वास नाही नासये ठाई. महाराज म्हणतात त्या संतांच्या सहवासामध्ये आम्ही हे सुख भोगलेलं आहे. आणि त्या सुखाचा परिणाम महाराज म्हणतात काय झालं. न करवे हाला चाली निवारली चिंता हे. न करवे हाला चाली म्हणजे हालचाल आता करायची गरज नाही, हालचाल करायची गरज नाही. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये हालचाल कधी होते. कर्तव्यपूर्तीच्या आधी का कर्तव्यपूर्तीच्या नंतर. पोट भरण्याकरता हालचाल करावी लागते. पोट भरल्यानंतर डॉक्टर म्हणतात पचण्याकरता फिरा. शतपावली करा बरं का. पण त्याच्या आधी हजारो पावलं जे फिरावं लागतं ते कशा करता. पोट भरण्याकरता. आणि खाल्लेलं पचण्याकरता जे फिरावं लागतं ते शतपावली बरं का. त्याला फिरणं म्हणत नाहीत. महाराज म्हणतात जे सुख जीवनामध्ये त्यांच्या सहवासामध्ये भोगायला मिळाल्यानंतर आता काय मिळवण्याचं शिल्लक राहिले नाही. त्याच्याकरता आता काय प्रयत्न करण्याची गरज नाही आहे. एकच प्रयत्न आहे त्यांचा सहवास घडण्याकरता. आणि एकदा सहवास त्यांचा जीवनामध्ये घडला ना काहीही करावं लागत नाही. काहीच करावं लागत नाही. पडोनी राही न तये ठाई उगाची संतांची पायी मागे न करी काही तुझी आन गावी तोबा. पडोनी राई न तये टाई उगाची संतांची पायी. न मागे न करी काही न करवे हाला चाली. एकदा ते जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. आणि प्राप्त झाल्यानंतर महाराज म्हणतात आता दुसरा जीवनामध्ये अगदी बोलायचं आता प्राप्तव्य जीवनामध्ये राहिलं नाही. प्राप्तव्य जीवनामध्ये प्राप्त होत नाही तो पण प्रयत्नाची गरज आहे. एकदा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याच्याकरता काय स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज नाही. महाराज म्हणतात आता काही जीवनामध्ये आम्हाला करायची गरज नाही. न करवे हाला चाली निवारली चिंता हे. चिंताच निवृत्त झाली. कोणती चिंता शब्द तिथं वापरला नाही. शब्द मोगम वापरला. निवारली चिंता हे. कसलीच चिंता राहत नाही बरं का. कशाचीच चिंता राहत नाही. कशाचीच. जेवल्यानंतर झोपेची चिंता राहते का. जेवल्यानंतर झोप येते. जेवल्यानंतर झोप येते. पण न जेवता जर राहिलो तर चिंता लागते. झोप लागणार नाही. झोप एक उदाहरण म्हणून सांगतोय बरं का. म्हणजे एकदा पोट भरलं की झोपेची चिंता. त्याला झोप येतेच. त्या अन्नाचा परिणामच आहे. हो अन्नाचा परिणामच आहे. म्हणून तर सरवडेकरांनी बदल केलाय. कीर्तनानंतर जेवण. कीर्तनानंतर जेवण. आधी जर खाल्लं तर
म्हणून लोकाला चिंता लागते कीर्तन वेळ संपदे का. का माणसाला रोज जेवायची सवय आहे, 8 साडेआठची. कीर्तन 8 ते 10 आहे. कीर्तन 8 ते 10 आहे. ते म्हणतात वेळेत संपेल का. म्हणजे चिंता आहेच, गेलेली नाही बरं का. हां, कीर्तनाची वेळ बदलून सुद्धा चिंता गेलेली नाही आहे. हां, असं परमार्थाच्या बाबतीत नाही बरं का. हां, एकदा जे सुख ज्या संतांच्या सहवासामध्ये भोगलेलं आहे, महाराज म्हणतात कोणत्याच स्वरूपाची चिंता त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. अगदी तुकोबरांनी वर्णन केलंय, याच संबंधाने केलेलं आहे. हां, सापडला हाती तरी हे झाले निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. किंवा महाराजांनी वर्णन केले, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. म्हणून चिंता कोणतीच जीवनामध्ये राहत नाही. का चिंता कधी दुःख असेल तर ना. जिथं केवळ सुख आहे ते अविनाशी स्वरूपाचं आहे, नाश न पावणारं सुख आहे, त्या सुखाची वृद्धी होणार आहे. असं सुख भोगायला मिळाल्यानंतर महाराज म्हणतात त्याच्या ठिकाणी चिंता कोणतीच राहत नाही. निवारली चिंता ये म्हणवनी, केला वास नाही नासये ठाई. महाराज म्हणतात ज्या संतांच्या सहवासामध्ये आम्हाला जे सुख भोगायला मिळालं ते कशा रूपातून मिळालं व कशा रूपातून मिळू शकतं आणि त्याचा परिणाम अधिक काय जीवनामध्ये होऊ शकतो, महाराज त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे निवेतनू रजक्कनू लागता. महाराजांचे एक प्रमाण आहे की महाराज म्हणतात अंगे अनुभव मज आहे संत चरण रजाचा. असं एक महाराजांचं प्रमाण आहे. मला त्या संतांच्या संत चरण रजाचा मला अनुभव आलाय. असं एक महाराजांचं प्रमाण. अंगे शब्द आहे पहिल्यांदा बरं का. की मला तो स्वतः अनुभव आला. कशाचा? संत रज चरणाचा. आणि त्या संत चरण रजनाचा आम्हाला अनुभव आला. तेच महाराज इथं वर्णन करतात. रजक्कन लागता, रजक्कन लागता. संत चरण रज लागता, सहज तुका म्हणे निवे तनू. तनू म्हणजे शरीर. निवे कधी? संत रज चरण लागता, संतांचे रजकन लागता निवे तनू. ही तनू निवेमध्ये शांत होते. कधी शांत होते? रजकनाचा संबंध आल्यानंतर. निवे, निवे म्हणजे शांत, शांत होते. या शब्दाचा अर्थ आता आमचं तुमचं शरीर शांत नाही आहे. शांत नाही आहे. शरीराचं वर्णन करतानाच वर्णन केले. आमचं तुमचं तापलेलं आहे. संसार तापे तापलोया, करिता या सेवा घरादाराची कुटुंबाची. त्रिविध तापाने आमचं तुमचं शरीर तापलेलं आहे. त्रिविध तापाने आमचं तुमचं शरीर तापलेलं आहे. आणि तो ताप संतांच्या रजकणाने निवृत्त होतं. लक्षात ठेवा. रजकरणाने त्रिगुण तो काढी, तापली चंदन निववितो कोडी. त्रिगुण तो काढी संत संग तुका म्हणे निवेतनू रजक्कनू लागता. शरीर शांत होतं संतांचा सहवास घडण्याने बरं का. म्हणजे सर्व प्रकारचा ताप आपल्या जीवनातला निघून जातो. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक त्याचं स्वरूप आपल्याला ज्ञात आहे. हा तिन्ही प्रकारचा ताप त्यांच्या सहवासामध्ये निवृत्त होतो. कधी? रजक्कन लागता. हे सामर्थ्य ज्यांच्या सहवासामध्ये आहे, हा भाव मनी घेऊन तुकोबाराय म्हणतात मनवोनी केला वास नाही
नासये ठाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम